दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नमस्कार। आज नाशिक शहरातील माऊलीवास परिसरातील प्रभाग क्रमांक 27 चा हा भाग या ठिकाणी बघू शकता। अशा प्रकारे हा केवळ पार्क रस्ता या इकडे केवळ पार्क रस्त्यावर माऊलीवास परिसरातून काय सांगाल या ठिकाणी जी काही रस्त्याची दुरावस्था आहे संपूर्ण नाशिक शहर सोडून टाकले कुंभमेळ्याच्या पासून, परंतु हे असे छोटे छोटे रस्ते सुद्धा काय टाइम होतो रस्ते खराब झाले व्यवस्था आहे आपण बघू शकतो। अशा प्रकारे या ठिकाणी नाशिक शहरामध्ये संपूर्ण शहरभर रस्ते खोदून ठेवलेले आहे आणि अशा पार्श्वभूमीवर आपला हे जे काही छोटे रस्ते असतील त्या परिसरात रस्ते सुद्धा एवढी दुरावस्था झालेली आहे। शाळेतील विद्यार्थी जातात, गाडीची वाहनं जातात, मोठमोठी वाहनं चालतात आणि या केवळ पार्क रस्त्यावर असंख्य खड्डे पडलेले, जीवघेणा रस्ता ठरलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर छावा क्रांती सेनेचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रवीण भाऊ बबलू पाटील भाऊ काय सांगाल या ठिकाणी जी अवस्था असेच झाली आहे, अशा पद्धतीने मनपा प्रशासन अपयशी होतं का दिसतंय, स्थानिक नागरिकांचा जीव वरतीच धरलेला आहे। आपण त्यावर काय सांगाल या पद्धतीने लोकप्रतिनिधी देखील लक्ष देणं तेवढं गरजेचं आहे, परंतु कोणी इथं फिरतो फक्त तो एक रस्ता संजय नगर जो सातपूर अंबरली रोड 2 एवाडी जोडणारा रस्ता आहे तिथं देखील महापौरांनी उपमहापौरांनी पाहिली गेली तर हा छोटा रस्त्यावर आज झुंजीनं ठरतोय, नागरिकांची जीव वेटी धरली जाते। आपण काय सांगतो? पहिले प्रथम तुमचं धन्यवाद, तुमच्या माध्यमातून मला बोलायची संधी येत आहे। पहिली गोष्ट अशी आहे की वारंवार आपण हा विषय मांडलेला आहे। पहिले प्रशासन होतं, आता नगरसेवक आलेले तरीसुद्धा दुर्लक्ष होतं, कारण की हा रस्ता जो आहे हा MIDCला जोडला जाणारा हा कनेक्टिव्हिटी रस्ता आहे महत्त्वाचा। आता ऑलरेडी तुमचा खोदून ठेवला आहे, पण हा जो रस्ता आहे हा वारंवार आपण हे देखील त्यांना तक्रार केलेली आहे, त्यांना निवेदनं दिलेली आहे की ह्या रस्त्याची खूप वाईट परिस्थिती झालेली आहे। रोज किमान 5 ते 6 किलोने रस्त्यावर होता, परंतु खड्ड्यात एवढं मोठं साम्राज्य झालेलं आहे की आपण वारंवार दखल घेऊन वारंवार त्यांना पत्रव्यवहार करून सुद्धा प्रशासनाने नगरसेवकांनी काही दखल घेतली। आणि महत्त्वाची गोष्ट हा शिवरस्ता असल्यामुळं सगळे उरावडीचे उत्तर देतात, ते त्यांच्या प्रभागात येतं, हे यांच्या प्रभागात येतं। पण जर ठीक पाहत हे ठीक आहे की लोकांचा बळी जातोय, लोकांचा हातपाय रोज मुडतोय, लोकांनी लक्ष देणं गरजेचं आहे। प्रशासनाने स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार देऊन सुद्धा हे खड्डे बुजवत नाही। अहो किमान मातीचा टाका, अहो या रस्त्याने रोज प्रशासन फिरतं, नगरसेवक फिरतात, तरी कोणी लक्ष द्यायला तयार नाही। यासाठी सगळ्यांनी आम्ही तुमच्या माध्यमातून जर याची लवकरात लवकर व्यवस्थित केलं नाही तर आम्ही मोठे आंदोलन करू। नक्कीच प्रवीण भाऊ आज स्थानिक नागरिक नाही आले नाही काय सांगाल या ठिकाणी काही व्यवस्था आहे एखादा जीव जाईल त्यावेळेस हे प्रशासन लागेल का? आमच्या घरात पेशंट आहे, आम्ही प्रवाहायचं कसं सांगा बरं? इतके खड्डे आहे, तिथून आम्ही बिल्डिंग मधनं गाडी तरी कशी काढायची? गाडी लेडीजच्या काढायला लागाले, इथून येतात गाड्या, लेडीजच्या कशा काढल्या आम्ही? रहदारी जास्त आहे, वर्षापासून झाले किती 2 वेळा दुरुस्त झाले तरी सुद्धा तेच चालतं त्यांचं। बघू शकतो अशा प्रकारे स्थानिक नागरिकांनी त्यांची व्यथा मांडलेली। मनपा प्रशासन या ठिकाणी नाशिक मनपा प्रशासन स्पष्टपणे या ठिकाणी अपयशी येताना दिसून येत आहे। या मनपा प्रशासनाला कधी जागेल? नक्कीच या ठिकाणी स्थानिक एखाद्या नागरिकाचा रहिवाशाचा जीव बळी जाईल त्यावेळेस हे प्रशासन जागा होईल का, असं देखील संतप्त सवाल स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात येतोय। कॅमेरा पर्सन राजीव शिंदेसह दक्ष पोलीस न्यूज, अविनाश पाटील, नाशिक। धन्यवाद।